नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। माणगाव इंदापूरमधील गौळवाडी येथील जनाबाई मालू वाघमारे वय 65 वर्ष या सोमवार दिनांक 9 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास इंदापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाजूस लाकडे आणण्यासाठी गेल्या असता त्या पाय घसरून तलावाच्या पाण्यात पडल्या। या दुर्घटनेत दुर्दैवाने जनाबाई यांचा मृत्यू झाला। मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे आपल्या आईचा मृतदेह पाण्यात तरंगत असलेला पाहून जनाबाई यांचा मुलगा रामा याने पाण्यात उडी घेत आपल्या आईचं शव पाण्याबाहेर काढलं। आपल्या जन्मदाती आईचं शव आपल्याच हाताने बाहेर काढावं लागलेल्या या मुलाबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। पेण तालुक्यात शिंदेगड शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेत। शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्या अश्विनी ठाकूर आणि शिंदे गटाचे माजी उपजिल्हा प्रमुख रुपेश पाटील यांच्यात झालेल्या वादामुळे पेण शिंदेगड शिवसेनेत उभी फूट पडली आहे। वरिष्ठांपासून पोलीस ठाण्यापर्यंत एकमेकांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आल्या असून आता अश्विनी ठाकूर आणि महिला कार्यकर्त्यांनी शिंदेगड शिवसेनेतून वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला। माजी उपजिल्हा प्रमुख रुपेश पाटलांच्या गैरवर्तणुकीमुळे महिला कार्यकर्त्यांनी वेगळा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे। नवी मुंबईमध्ये तिकीट टू बॉलिवूडचे आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झालं। तिकीट टू बॉलिवूडच्या माध्यमातून नवी मुंबईतील तरुणांना बॉलिवूडमध्ये कलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे। नवी मुंबई कोपरखैरणे येथील शुभम पॅलेसमध्ये तिकीट टू बॉलिवूडच्या ऑफिसचं मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं। तिकीट टू बॉलिवूड हे एक असं व्यासपीठ आहे जिथे सिनेमा, वेब सिरीज, टीव्ही सिरियल, जाहिरात, फॅशन शोचे प्रशिक्षण तरुणांना दिलं जाणार आहे। उरण तालुक्यात सध्या परप्रांतीय भंगारवाल्यांनी अनेक ठिकाणी भंगाराची दुकानं थाटली असून संपूर्ण उरण तालुक्याला या भंगार माफियांचा विळखा पडलाय। या भंगारवाल्यांनी सिडकोच्या, JNPTच्या आणि महसूल विभागाच्या करोडो रुपयांच्या मोक्याच्या जागांवर अतिक्रमण केल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। या भंगारवाल्यांच्या दुकानांमधून चोरीच्या मालाची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होत असल्याने गावोगावचे तरुण कामगार वर्ग हे चोरी केलेला माल सर्रासपणे भंगार व्यावसायिकांना विकत असल्याचं दिसून येत आहे। भंगाराच्या गोदामामुळे तरुण वर्ग गुन्हेगारीकडे वळत असल्याचं दिसत आहे। धनगर समाजाची नवीन वर्षाची सुरुवात कल्याणकारी धनगर समाज प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून होते। धनगर समाजातील मुलांना कौशल्य दाखवण्यासाठी वर्षभर या स्पर्धेची उत्सुकता लागलेली असते। कल्याणकारी धनगर समाज प्रीमियर लीगचे अध्यक्ष चंद्रकांत शिंगाडे, उपाध्यक्ष संतोष हिरवे, कार्याध्यक्ष नरेश कोकरे, सचिव नरेश बावदाने आणि KDPL कमिटीच्या माध्यमातून स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत प्रिन्स वॉरियर्स संघ विजेता ठरला तर सुलोचना वॉरियर्स संघानं उपविजेतेपद पटकावलं। विजेत्या संघांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं। छत्रपती संभाजीराजे सैनिक स्कूल जामगेखेड या सैनिकी स्कूलतर्फे 3 दिवसीय सैनिकी प्रशिक्षण कॅम्पचं पोलादपूर तालुक्यातील दिविल येथील रवींद्र करिअर अकॅडमी येथे आयोजन करण्यात आलं होतं। महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री रामदासभाई कदम यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या सैनिकी स्कूलतर्फे प्रतिवर्षी विविध ठिकाणी या 3 दिवसीय कॅम्पचं आयोजन करण्यात येतं। रवींद्र करिअर अकॅडमी दिविल पोलादपूर येथे आयोजित कॅम्पमध्ये 300 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग होता। यामध्ये अग्निशामक दल आणि कारगिल युद्धाचे थरारक प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांकडून दाखवण्यात आली। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।